हाय महादरवाजा मराठा साम्राज्याचा सर्वात शेवटचा बांधला गेलेला हा किल्ला आहे। आत्ता आणि 4-5 वर्षात त्याला जरा प्रसिद्धी भेटलेली आहे किंवा माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे। नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे एक तन्मय सफर या चॅनलवर। आणि आजचा आपला जो सफर आहे तो होणार आहे मल्हारगडच्या दिशेने। हिस्ट्री तुम्हाला सांगतो पण ते तिकडे गेल्यावर। चला तर मग निघू। A few moments later. चाय लवर कोणता चहा काय असतोय? हव्याचा चहा एक टेस्ट चांगलं आवडला मला साधा एक साधा हॉर्न मारा नका मार राव कधी जमलं। गुड मॉर्निंग शुभ प्रभात। किती तुम्ही आता पत्रकार आहे का काय? नाही आपला व्हिडिओ बनवतो फक्त असं साधं। चालतंय, नाही काय हरकत नाही बाबा मी सांगतो माझी बहीण आहे ना पाय तशी मी घेतो। खाऊ कधी घेतो तो दिसतोय गड समोर। पोहोचलो आम्ही फायनली। हा चोर दरवाजा आहे, ठीक आहे। जिथून खालून आम्ही वरती आलो आहे। आणि आता माझ्या बायकोनी डिस्कवर केलं की चोरला दरवाजाला लागूनच एक विहीरसुद्धा आहे इथे साईडला इकडे। मी इथे जवळजवळ आलो आहे 4 ते 5 वेळा, ठीक आहे। आणि फर्स्ट टाईम मला ही विहीर दिसते। मला असं वाटतं त्यांनी क्लिनिंग वगैरे केलं त्याच्यामुळे आता ते झाडं वगैरे निघून गेली असतील, कारण तुम्ही बघू शकता बरेच झाडं वगैरे तिथे। सो चांगली गोष्ट आहे। पहिले विहीर होती आणि बरीच खोल विहीर आहे। सो पाणी नाही आहे बट फाईन आहे। तिकडे एक ओढासुद्धा आहे, तुम्ही दाखवतो। तर आता आम्ही एंट्री केली आहे, आता पुढे जाऊ बघू काय। अजून एक गोष्ट दाखवायची होती की जसं तुम्ही एंट्री करता वरती येता आणि तिथेच तुम्हाला हा भगवा फडकताना दिसतो। तो एक मस्त व्ह्यू आहे, खूपच सुंदर व्ह्यू। पायऱ्या असलेली विहीर, आतमध्ये मंदिर सुद्धा आहे तिकडे,
पण ते चाललं आहे आता बघायला. ही पायवाट खूप सुंदर आहे, फुलं आलेली आहेत सगळीकडे, हे पिवळे फुलं आहेत. ओ हो हो, इथे पण सगळी पिवळी फुलं आहेत. फुलपाखरू पण पिवळं येते, माहीत नाही दिसतंय का तुम्हाला. ही एक मस्त जागा आहे. हा कोणता दरवाजा आहे बघूया. हो, ही मस्त जागा वाटते. व्ह्यू आहे हा. आम्ही इकडून आलो आहे या साईडनी, आणि ही आहे महाराणी, आणि हा आहे महादरवाजा. बाहेरून एक व्ह्यू. हा आहे महादरवाजा. ओ सही. हे भारी केले. असं नाही तसं ॲटलिस्ट लोकांना हळूहळू समजायला लागले. हा एक महादरवाजा अजून भेटलाय. राजवाडा अवशेष. सो बेसिकली इथे मानलं जातं की हा जो दगड आहे हा राजवाडा होता इथे, आणि त्यांनी यालाच एक स्मारक सारखं बनवून ठेवलं आहे महाराजांचं. सो छान बनवलं आहे. आधी ॲक्च्युली ह्याला आता 5 ते 6 वर्ष झाले हा वाडा, म्हणजे हा जो गड आहे तो असा लोकांच्या नजरेत आला आहे. नाही तर आधी असं ना तिथं रोड होता ना काही होतं, फक्त डोंगर होता आणि हे होतं. बिलकुल हा राजवाडा अवशेष जसं म्हणजे त्यांनी बनवलेलं आहे आत्ता तसं नव्हतं, फक्त हा दगड होता इकडचा. मंदिर पण आत्ता आय गेस त्यांनी थोडंसं रिनोव्हेट केलेलं आहे. आधी ते नंदी नव्हता, आता तो जो महादेवाच्या मंदिरात जो नंदी आहे तो आहे. जो ओरिजिनल होता तो बाहेर होता, तो तुटलेला होता ॲक्च्युली. सो तो नवीन आय गेस बनवलेला आहे, तो दिसून पण येतो नवीनच आहे आत्ता. आणि ठेवतात ते, आधी इतका क्लीन नव्हता गड, खूप बऱ्यापैकी क्लीन ठेवला आहे. जागोजागी पाट्या लावलेल्या आहेत. पण मल्हारगड का नाव पडलं हे ॲक्च्युली जेजुरी इथे जवळच आहे, इकडून एक 20 ते 30 किलोमीटर आहे. मग त्यामुळे ह्या आपण त्याला खंडोबा किंवा मल्हारी पण त्या देवाला म्हणतो इथे, त्यामुळे मल्हारगड असं नाव दिलं गेलेलं आहे. प्लस इथे खंडोबा मंदिरसुद्धा आहे, एक महादेव मंदिर तुम्ही पाहिलंच आत्ता, त्याच्यामुळे सुद्धा मल्हारगड असं नाव दिलं गेलेलं आहे त्या या किल्ल्याला. मराठा साम्राज्याचा सर्वात शेवटचा बांधला गेलेला हा किल्ला आहे. तर आत्ता अजून एक गोष्ट, हा जो किल्ला आहे तो माझ्या घरापासून एक 10 ते 12 किलोमीटर अंतरावरच आहे, खूपच जवळ आहे. आणि असं वाटायचं की माहिती दिली पाहिजे लोकांना. सो मी हा व्लॉग बनवतो आहे. आणि सुंदर किल्ला आहे, छान वाटलं. बायको फर्स्ट टाईम आलेली आहे. बायको फक्त हाय करते. बायको हाय कर.
हाय. एवढं आम्हाला इथे समजलेलं आहे की हा जो गड आहे तो बांधला गेला होता 1757 ते 1760च्या दरम्यान. हा जो गड बांधण्याचा मेन हेतू हा होता की दिवे घाट, जो आपण आता विठ्ठलाची मूर्ती जिथे बघितली, जिथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाते, तो जो घाट आहे तो खूप महत्त्वाचा घाट होता त्या दरम्यानसुद्धा, आणि आत्ताच्या काळीसुद्धा खूप महत्त्वाचा घाट मानला जातो तो. कारण लाखो करोड लोक त्या वारीला सामील होतात, आणि किंवा ती वारी जपणं किंवा ती वारी सेफली तिथून पार होणं खूप महत्त्वाचं आहे. या अशा प्रकारे आपण आता पूर्ण गड फिरून झालेलो आहे. पूर्ण नाही, अजून एक विहीर सापडली आम्हाला. ही 5वी विहीर आहे, राईट? या पूर्ण गडावर 5 विहिरी सापडल्या आम्हाला, म्हणजे आम्हाला दिसलं जेवढं आत्ता डिस्कवर केलं आम्ही. सो कुठे? तिकडे. ठीक आहे. चला, अजून संपला नाही गड, अजून आहे. तळघराकडे. हां, असू दे. अरे भाई, जायचं आहो, पूर्ण अंधारे, खाली बिळकून जायचं नाही. बघू तर दे काय. काय नाही. मला असं वाटतं व्लॉग इथंच संपवावा. बायको कसा वाटला? मस्त. मस्त वाटला. ठीक आहे, आपण इथे व्लॉग संपवतोय. तळघर बघून झालं आहे, ऑलमोस्ट सगळा गड आपण पाहिलेला आहे. आणि वाटलं व्हिजिट करा. अजून काही माहिती असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. अजून काही सजेशन असतील तुमच्याकडून ते मला कॉमेंट्स थ्रू कळवा, आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच अजून एका व्लॉगमध्ये थोड्याच दिवसात. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.